सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्त्रियांनी माहेरातून कोणत्या 3 वस्तू कधीच आणू नयेत. आपल्या इथे परंपरा असते की लग्नानंतर मुलगीला सासरी जाताना काही वस्तू ह्या दिल्या जातात. पण अशा काही वस्तू असतात ज्या स्त्रियांनी माहेरातून सासरी येताना त्या वस्तू घेऊन जाऊ नयेत. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहूयात. लग्नानंतर मुलगीला माहेरातून सासरी येताना बऱ्याच वस्तू संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात. त्याला रुखवत सुद्धा बोलतात. या सामानात तिला गणपती बाप्पांची मूर्ती, फोटो दिला जातो. गणपती बाप्पा हे संकट विनाशक विघ्नहर्ता आहेत. प्रथम पूजेचा मान सुद्धा त्यांनाच दिला जातो. मुलगीच्या भावी आयुष्यात तिला कोणत्याही संकटाचा सामना करायला लागू नये. तिचा संसार सुखाचा, आनंदाचा व्हावा यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते. पण मुलगीला ही बाप्पाची मूर्ती देऊ नये. कारण जर स्त्रियांनी माहेरातून गणपती बाप्पांची मूर्ती सासरी आणली तर माहेरच्या घरातील सुख, शांती ही सासरी घेऊन येत असते. त्यामुळे स्त्रियांनी माहेरामध्ये सुद्धा आनंद, सुख टिकून राहावा यासाठी माहेरातून गणपती बाप्पा घेऊन घरी येऊ नये. दुसरी वस्तू, प्रत्येकच मुलगी ही त्या घरची लक्ष्मी असते, म्हणून ती लाडात वाढत असते. पण एक दिवस तिला आपले घर सोडून तिच्या सासरी घरी जावेच लागते. आपल्या मुलगीसाठी योग्य व चांगला पती मिळावा यासाठी प्रत्येक आईवडील खूप मेहनत घेत असतात. तिच्या लग्नाची जबाबदारी, तिचा संसार चांगला व्हावा यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असतात. मुलीविषयी असणारे प्रेम, आपुलकी, ती तिच्या बाबतीत सर्व काही चांगले करण्यासाठी उत्सुक असतात. स्त्रियांनी आपल्या माहेरातून अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता यांचे फोटो किंवा मूर्ती कधीच आणू नका. कारण त्या स्त्रीला सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप समजले जाते. ती जेव्हा सासरी येत असते तेव्हा तिच्या येण्यानेच माहेरातील घरात मोकळेपणा, एकांत जाणवत असतो. आणि जर स्त्रियांनी माहेरातून येताना मातेची मूर्ती आणली तर माहेरात लक्ष्मी माता अस्थिर होते, घरामधील सकारात्मकता कमी होते व स्त्रीच्या सोबत माताही घर सोडते. परिणामी घरातील वातावरण नकारात्मक बनते. पुढची वस्तू आहे ती म्हणजे माहेरातून झाडू आणू नये. त्यांना दिलेला झाडू सासरी घेऊन येऊ नये. झाडूला आपल्या इथे लक्ष्मी स्वरूप समजले जाते. माहेरातून झाडू आणणे म्हणजे आपल्या घरातील आनंद, सुख, समाधान घेऊन येण्यासारखेच आहे. त्यामुळे सासरी येताना किंवा सासर जवळच आहे म्हणून सुद्धा या सर्व वस्तू चुकूनही कधी सासरी घेऊन येऊ नये. जसे सासरी सुख, शांती, आनंद टिकावा यासाठी स्त्रिया प्रयत्नशील असतात, त्याचप्रमाणे माहेरचा आनंदही टिकून राहावा यासाठी स्त्रियांनी नेहमीच प्रयत्नशील असायला हवे. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.